नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवायचं असं कारण होतं की बरेचसे लोक आपले कांद्याचं काम झालं की असे या पद्धतीने कांदे फेकून देतात. पण हे कांदे फेकून आपल्याला काहीच फायदा होणार नाही. हे कांदे फेकून देण्याची अजिबात चूक करू नका. तर अशाच कांद्यांपासून आपण जर भाजीपाला लावला तर आपल्याला चिंता करायची अजिबात गरज नाही. कारण हाच भाजीपाला आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण यापासून आपण बाजारहाटसुद्धा करू शकतो. आपलं या कांद्यावरती कुटुंबसुद्धा चालू शकतं. कांद्याची पात आपण बाजारामध्ये विक्रीला नेऊ शकतो आणि त्यापासून आपण भरपूर पैसा कमवू शकतो. तर तुम्ही नक्की कांद्याचा प्रयोग करून बघा. तर हाच कांदा जो फेकून दिलेला आहे, तर या कांद्यापासून आपण कांद्याचं बीजसुद्धा तयार करू शकतो. तसेच एखाद्या माणसाला जर दातखिळी जर बसलेली असेल तर या कांद्याचा वास त्या पीडित व्यक्तीला द्यायचा. तर त्यापासून वास दिल्यामुळे त्या व्यक्तीचा जीवसुद्धा वाचू शकतो. कारण त्या व्यक्तीला पूर्णपणे अशी दातखिळी बसलेली असते. दातखिळी बसलेली असल्यामुळे ती पूर्णपणे निघत नाही. तर त्यासाठी आपण या कांद्याचा वास त्या व्यक्तीला द्यायचा. त्या व्यक्तीला जर दिला तर ती पूर्ण व्यक्ती सुव्यवस्थित होते आणि त्याच्यावरती तोंडावरती असं थोडंसं पाणी शिपायचं, म्हणजे तो माणूस एकदम व्यवस्थित सुव्यवस्थित राहतो. ती दातखिळी या कांद्यामुळे निघून जाते. तर हा कांदा आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. तेव्हा तुम्ही हा कांद्याचा वापर पूर्णपणे करा. तर आता मी सुद्धा हे फेकून दिलेले जे कांदे आहे त्या कांद्यांपासून पूर्णपणे अशा कांद्याच्या बुडक्या तयार करणार आहे. त्याच कांद्यापासून आपण ही कांद्याची पातसुद्धा तयार करणार आहे. कारण आपण काय करतो, कांदे हे फेकून देतो. नंतर काय होतं, बाजारभाव वाढतात आणि त्यावेळेस काय होतं, आपल्याकडे भाजीपाला विकायला नसतो. तर त्यावेळेस माणूस अचिंतित पडतो. तर आता काय विकायचं नेमकी? तर त्यावेळेस नेमकी बाजार वाढतो. त्यावेळेस ते आपल्याकडे भाजीपाला नसतो. तर त्यावेळेस हे कांदे काय करायचे, आपण पहिलेच तयारी करून ठेवायचे. अशा पद्धतीचे हे कांदे घ्यायचे. असे बारीक बारीक अशा खापा करून आपण आळ्यांमध्ये लावून द्यायचे. नाही त्या सरी तयार करून त्या ठिकाणी हे कांदे लावून द्यायचे. तर आपल्याकडे हा भाजीपाला तयार होणार आहे. या कांद्यापासून आपला जीवसुद्धा वाचून ऐन वेळेस आपल्याकडे जर पैसे नसेल तर त्यावेळेस आपण हा जर भाजीपाला लावला असेल तर त्यापासून त्या व्यक्तीचा जीवसुद्धा वाचू शकतो. ऐन वेळेस जर एखाद्याला ताप आला किंवा काय झालं तर ऐन वेळेस त्या माणसाकडे पैसे नसतात. त्यावेळेस माणूस चिंतित पडतो, नेमकी करायचं काय आता, आपल्याकडे पैसे शिल्लक नाही. तर त्यावेळेस हा भाजीपाला आपल्यासाठी खूप फायदेशीर असतो. तर आपण सुद्धा हे कांदे लावून देणार आहे. कारण हा इतरत्र पडलेला आहे. हे कांद्यापासून आपण मस्तपैकी कांद्याची पात तयार करणार आहे. तर तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आपली कांद्याची पात कशा पद्धतीने वाढलेली आहे. तर असे हे कांदे फेकून देण्याची अजिबात चूक करू नका. तर माझी सर्वांना एक कळकळीची विनंती आहे. तर मला कमेंट करून सांगा. तर बघा, हाच कांदा मी आता इथे लावणार आहे आणि त्यापासून आपण भाजीपाला तयार करणार आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने पूर्णपणे असे खोदून घ्यायचं आहे. पूर्णपणे ही माती आपण ही अशी उकरून घ्यायची आहे. उकरून घेतल्यामुळे ती पूर्णपणे हा कांदा खाली असा खोलवर गेला पाहिजे. आणि या कांद्यापासून आपल्याला पूर्णपणे